तळ कोकणातील प्रसिद्ध देवस्थानापैकी एक असलेल्या कुडाळ तालुक्यातील आंबरड गावातील श्री भगवती देवी देवस्थान येथे प्रतिवर्षीप्रमाणे पौष महिन्याच्या पहिल्या मंगळवारी आई भगवती देवीचा गोंधळ उत्सव मोठ्या ऐश्वर्यात, भक्तिभावाने व धार्मिक विधींनी संपन्न झाला। श्री आई भगवती देवी गोंधळ उत्सवास येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत। स्वागत उत्सुक श्री केशव उर्फ आबा मुंज, अध्यक्ष श्री भगवती देवी माध्यमिक विद्यालय आंबरड, सौ कल्पिता केशव मुंज, माजी जिल्हा परिषद सदस्य श्री नितीन नंदकिशोर चौहान, शासकीय ठेकेदार आणि तमाम भाजपा कार्यकर्ते आंबरड। मंगळवार दिनांक 30 डिसेंबर रोजी सकाळी श्री भगवती आईची विधिवत पूजा व अभिषेक करून गोंधळ उत्सवाला शुभारंभ करण्यात आला। सकाळपासूनच मंदिर परिसरात भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। दिवसभर माहेरवाशीन महिला तसेच आंबरड पंचक्रोशीसह जिल्ह्यातील विविध भागातून आलेल्या भाविकांनी ओटी भरणे, नवस बोलणे व नवस फेडणे यासाठी मोठ्या श्रद्धेने सहभाग घेतला। या पवित्र प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी देखील उपस्थिती लावत आई भगवती देवीचे दर्शन घेतले। आई भगवती देवी गोंधळ उत्सवास येणाऱ्या भाविकांचे हार्दिक स्वागत। शुभेच्छुक सौ मानसी महेंद्र कदम, ग्रामपंचायत सरपंच आंबरड आणि आंबरड गावातील तमाम शिवसैनिक। संध्याकाळी देवीला नैवेद्य अर्पण करून महाप्रसादाला सुरुवात करण्यात आली। रात्री उशिरापर्यंत महाप्रसाद सुरू असून हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। यावेळी संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता। संपूर्ण गोंधळ उत्सव शांततेत, उत्साहात व पारंपरिक पद्धतीने पार पडला। या उत्सवामुळे आंबरड गावासह पंचक्रोशीतील वातावरण भक्तिमय झाले होते। आई भगवती देवी गोंधळ उत्सवास येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत। शुभेच्छुक श्री विठ्ठल सूर्यकांत तेली, आंबरड ग्रामपंचायत उपसरपंच तथा विभाग प्रमुख, आंबरड जिल्हा परिषद शिवसेना। कसा पार पडला आई भगवती देवीचा वार्षिक गोंधळ उत्सव, पहा महाराष्ट्र लाईव्ह न्यूज चॅनलवर। आई भगवती देवी गोंधळ उत्सवास येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत। शुभेच्छुक श्री पांडुरंग दळवी, स्वप्नील मुंज, रुपेश लाड, पांडुरंग वंजारे। सामाजिक कार्यकर्ते आंबरड बाजार। आंबरडवासियांचं श्रद्धास्थान श्री भगवती देवी देवस्थान आंबरड यांच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे आई भगवती मातेचा गोंधळ उत्सव 2025 मोठ्या ऐश्वर्यात, थाटात आणि विविध धार्मिक कार्यक्रमांसह या ठिकाणी संपन्न होत आहे। प्रतिवर्षाप्रमाणे सकाळी विनापूजनाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि तिथपासून आता हा उत्सव मोठ्या प्रचंड गर्दीत संपन्न होत आहे। प्रतिवर्षाप्रमाणे म्हणजे जर अपेक्षा केली तर प्रतिवर्षापेक्षा तिप्पट गर्दी भाविकांची या ठिकाणी होते आणि नवसाला पावणारी जागृत देवस्थान आई भगवती माता म्हणून संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक या ठिकाणी येत आहेत आणि म्हणूनच आता या देवस्थानच्या वतीने जागेचं रुंदीकरण, मंदिरांचं जीर्णोद्धार, पार्किंग व्यवस्था, रस्ता रुंदीकरण या सगळ्याची मोठी समस्या निर्माण होत आहे आणि आपले इथले सगळे ग्रामपंचायत असेल, इकडे वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी या देवस्थानच्या म्हणजे जागेचा विषय असेल
किंवा एकंदर विकासाच्या साठी आपल्याला खूपच मोठं काम हाती घ्यावं लागणार आहे की जी महाराष्ट्रातली गजबजलेली विविध तीर्थक्षेत्र आहेत त्या तीर्थक्षेत्रामध्ये आई भगवती देवीचं देवस्थान आपलं स्थान निर्माण करत आहे. आणि आज या संपूर्ण महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातून आलेल्या सगळ्या भाविकांचं आम्ही देवस्थान आई भगवती देवस्थानच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय. आता 12 वाजता बरोबर पालखी खांब तरंगासह बाहेर पडेल आणि ढोल ताशाचा गजर, फटाक्याची आतषबाजी आणि या प्रचंड भाविकांच्या गर्दीमध्ये 5 प्रदक्षिणा देवस्थानच्या वतीने करण्यात येणार आहे. आणि नंतर मग पहाटे 2:30-3 वाजता प्राध्यापक हरिभाऊ भिसे यांचं पारंपरिक या ठिकाणी गोंधळ उत्सव सुरू होईल आणि तो सकाळी पहाटे 6 वाजेपर्यंत असणार आहे. आणि भवानीचा संचार होऊन आणि ती सर्वांना आशीर्वाद देते आणि माहेरवासने आलेल्या आणि सगळ्या इथल्या चाकरमानी मुंबईकर सगळी मंडळी दिवटीमध्ये तेल घालणं, प्रदक्षिणा करणं या सगळ्या गोष्टी पहाटे 6 वाजेपर्यंत ओटी भरण्यावर कार्यक्रम सुरू आहे. मी देवस्थानच्या वतीने सर्व भाविकांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि आई भगवती मातेकडे प्रार्थना करतो सगळ्यांना उदंड आयुष्यासह त्यांच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करू देत. या उत्सवाच्या दरम्यान विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवरांच्या या ठिकाणी भेटी देत आहेत आणि चालू आहेत. मी देवस्थानच्या वतीने ते सर्वांचं स्वागत करतो आणि ह्या एकंदर तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी भरघोस निधी राजकीय पातळीवरून असेल किंवा प्रशासनाच्या माध्यमातून प्राप्त व्हावा अशी मी सर्वांच्या वतीने विनंती करतो. आणि कुडाळ आवळेगाव पोलीस स्टेशनच्या वतीने भक्कम चोख व्यवस्था या ठिकाणी पार पाडली जात आहे त्यांचंही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आई भगवती देवी गोंधळोत्सवास येणाऱ्या भाविकांचे हार्दिक स्वागत. शुभेच्छुक श्री सागर वाळके, आंबरड ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते.
दिवे औषधय संपदते समेत ब्राह्मण कार्याब्जे आ कलशे शुद्धावध वगैरे उभयते देशोरते हिमालय गंगे रसिकने अमर दबते तस्यार नेगे श्रीयास रोम यागम द्वारा आदर ओसा ओम सही दत्तान लाभ जय स्वामी सिद्धा प्रकाश भागवत सभी में ओम बरोबर सुपारी त्याप्रमाणे गावागारांना मान भरलेला ज्याप्रमाणे भावाने तुमचं मान भरलेला भावाने तुम्ही ब्राह्मण मार्ग भरलेली आहे ते मान्य करून घेऊन पुढे माझ्या घेऊन पुढे मान करून वंगाची भेटली आई भगवती देवी गोंधळ उत्सवास येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत. शुभेच्छुक श्री विठ्ठल सूर्यकांत तेली, आमरड ग्रामपंचायत, उपसरपंच तथा विभाग प्रमुख, आमरड जिल्हा परिषद शिवसेना. तसेच श्री प्रवीण राऊळ, शिवसेना शाखा प्रमुख, वॉर्ड क्रमांक 1.
आई भगवती देवी गोंधळ उत्सवास येणाऱ्या भाविकांचे हार्दिक स्वागत. शुभेच्छुक राजेश तेली, हर्षल मुंज, अमेय राऊळ, धर्मेश दळवी आणि प्रसाद नाईक. आई भगवती देवीच्या गोंधळ उत्सवास येणाऱ्या भाविकांचे हार्दिक स्वागत. शुभेच्छुक श्री भगवती देवी माध्यमिक विद्यालय आंबरड आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद. सुंदर
विराज गोसावी, महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, सिंधुदुर्ग.